नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला रेस्टॉरंट स्टाईल डाळीची मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपी बनवून दाखवणार आहे। तर ही रेसिपी बनवण्यासाठी मी 1 वाटी डाळ घेतली आहे। ही डाळ तुरीची आणि मुगाची अशी मिक्स डाळ आहे। आता ही डाळ एका भांड्यामध्ये म्हणजे बाउलमध्ये काढून घ्यायची आहे आणि 3 ते 4 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे, कारण यामध्ये केमिकल असतं, पावडर असते। तर 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची। तर ही डाळ मी आता धुवून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता। आणि या डाळीमध्ये डाळीच्या 3 पटीने पाणी घातलेलं आहे, कारण मूग डाळ जेव्हा शिजते तेव्हा जास्त घट्ट होते, तर यामध्ये पाण्याचा वापर थोडा मी जास्तच केला आहे। आता ही डाळ एका कुकरच्या भांड्यात घ्यायची आहे, तर तुम्ही ही डाळ डायरेक्ट कुकरमध्ये सुद्धा शिजवू शकता। मी ही धुतलेली डाळ सगळी कुकरच्या डब्यामध्ये काढून घेणार आहे, कारण यामध्ये शिजवणं खूप सोपं जातं आणि डाळ सुद्धा उतू जाणार नाही। आता या डाळीमध्ये पाव चमचा हळद पावडर घातली आहे। हळद पावडर आपण नंतर सुद्धा वापरणार, त्यामुळे मी थोडीच हळद पावडर घातली। अर्धा चमचा मीठ घातला आहे आणि 2 चमचे तेल घालायचे आहे, म्हणजे डाळ उतू जात नाही। आता सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि ही डाळ आता कुकरला लावायची आहे। तर कुकरमध्ये ही डाळ ठेवून 5 ते 6 शिट्ट्या काढून घ्यायच्या, कारण तुरीची डाळ शिजायला थोडा जास्त वेळ लागतो। आता रेसिपी बनवण्यासाठी इथे कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे। 1 चमचा राई घालायची आहे। राई चांगली गरम होऊ द्यायची, म्हणजे चांगली तडतडू द्यायची, नाहीतर कच्ची राहिली तर दाताखाली येते। आता 7-8 पाकळ्या लसणाच्या मी ठेचून घातल्या आहेत। लसणाच्या पाकळ्या चांगल्या गोल्डन कलर येईपर्यंत मस्त परतवून घ्यायचं, म्हणजे खमंग सुवास येतो। 1 चमचा जिरं, थोडीशी हिंग पावडर, 7-8 कढीपत्त्याची पानं घातली आहे। त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घातला आहे। कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे। हिरव्या मिरच्या सुद्धा मी अशा बारीक कट करून 3-4 घातलेल्या आहेत। सगळं व्यवस्थित मस्त खमंग सुवास येईपर्यंत छान परतवून घ्यायचं। तर तुम्ही पाहू शकता याचा आता हळूहळू कलर चेंज झाला आहे। थोडीशी यामध्ये कोथिंबीर घालायची। फोडणीत अशी कोथिंबीर घातल्यामुळे सुगंध खूपच छान येतो। तर सगळं व्यवस्थित परतवून झाल्यानंतर एक मोठा बारीक चिरलेला टोमॅटो सुद्धा मी घेतला आहे, तो सुद्धा यावरच छान परतवून घ्यायचा। टोमॅटो चांगला परतवून झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता यामध्येच मीठ घालायचं। मीठ घातल्यामुळे टोमॅटो लवकर मऊ होतो। तर व्यवस्थित एकदा पुन्हा चांगला परतवून घेऊया, म्हणजे टोमॅटो चांगला मऊ होईल। आता यामध्ये थोडे मसाले घालूया। अर्धा चमचा हळद पावडर, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, याने कलर खूप छान येतो। 1 चमचा धणे जिरे पावडर, 1 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा साखर घातली आहे। साखर घातल्यामुळे ही रेसिपी मस्त आंबट, तिखट आणि गोड अशी लागते। आता सगळं व्यवस्थित या तेलातच परतवून घ्यायचं आहे, म्हणजे मसाले छान शिजले की या रेसिपीला टेस्ट खूप छान येते। आता डाळ मी थंड करून पूर्ण घेतली होती। आता ही डाळ यामध्येच घालायची आहे आणि डाळ चांगली परतवून घ्यायची आहे। तर कुकरचा डब्बा मी धुवूनच यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे। तुम्हाला डाळ कशी घट्ट हवी, पातळ हवी, त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी घालायचं। तर ही डाळ आता चांगली मिक्स करून घ्यायची आहे आणि छान याला एक मस्त कड काढून घ्यायचा आहे। तर तुम्ही पाहू शकता या डाळीला आता हळूहळू मस्त कड आलेला आहे। अशा प्रकारे तुम्ही डाळ एकदा नक्की ट्राय करा। तुम्ही डाळ नेहमीच बनवत असाल, पण अशा पद्धतीने एकदा डाळ तुम्ही नक्की बनवून बघा, खायला खूपच टेस्टी लागते। तर चांगला एक मस्त अजून एक उकळी काढून घ्यायची आहे। तर याला आता छान उकळी आली आहे। आता याला आपण वरून सुद्धा तडका द्यायचा आहे। तर मी इथे 2 चमचे तूप गरम केलं आहे। राई आणि जिरं घालायचं आहे। 1-1 चमचा 7-8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत। 1 लाल मिरची घालायची आणि त्यानंतर मस्त कलर येण्यासाठी 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घातली आहे। आता हा तडका म्हणजेच फोडणी या खमंग डाळीवर घातला की अगदी सुवास खूपच मस्त येतो। अशा पद्धतीने तुम्ही डाळ केली आहे का, मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका। बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर घालायची। तर मस्त अशी सुगंधित डाळ तडका रेस्टॉरंट स्टाईल बनवलेली आहे। तुम्ही अशा पद्धतीने एकदा डाळ ही नक्की ट्राय करून बघा, खूपच मस्त लागते। या डाळीसोबत तुम्ही भात खाऊ शकता, चपाती खाऊ शकता, भाकरी खाऊ शकता, तुम्हाला भाजीची गरज लागणार नाही। खूपच टेस्टी लागते मंडळी। तर अशा पद्धतीने एकदा डाळ तुम्ही नक्की बनवून बघा। रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।